महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोव्यात हवामान खात्याचा रेड अलर्ट। महाराष्ट्रातील काही भागामध्ये अतिवृष्टी सदृश ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज। मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। मुसळधार पावसाने लातूर आणि अहिल्यानगरमध्ये जनजीवन विस्कळीत। तेलीगल्ली भागाला पावसाच्या पाण्याचा वेढा, तर नगरमध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे सीना नदीवरील पूल पाण्याखाली। बीड, जालना, वाशिम, नांदेड, सोलापूरला जोरदार पावसाचा फटका। बार्शी तालुक्यातील तळवळे गावामध्ये घरांची पडझड, तर अनेक ठिकाणी केळी, संत्रा बागेसह कांदा पिकांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान। लातूरच्या अहमदपूर तालुका आणि गोताळा गावावर शोककळा। भुईमुगाच्या शेंगा काढणीसाठी गेलेल्या शेतकरी आणि मजुरांवर वीज कोसळली, दोघांचा मृत्यू तर 6 जण जखमी। पुण्याच्या चाले गावातील पूल पाण्याखाली, 16 गावांचा संपर्क तुटला। पूल पाण्याखाली गेल्यानं पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद। ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीनं हगवणेच्या घरावर शेण फेकलं। पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा रुपाली अल्लाट यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी कुटुंबियांचा निषेध व्यक्त।